क्षेत्रवासी गाव सरलांबे येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित प्रतिष्ठित नागरिक जगदीश भगवान अधिकारी यांचे वडील वैकुंठवासी श्री भगवान परशु अधिकारी हे येरोकडून परलोकात गेलेले आहेत। त्यांना जाऊन 12 दिवस झालेले आहेत आणि उत्तर रात्रीनिमित्त मध्य पामराची ही कल्पशी कीर्तनरूपी सेवा त्या निमित्त या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि स्थानही पवित्र आहेत। प्रभू भगवान रामचंद्राच्या प्रांगणामध्ये उत्तर रात्रीनिमित्त ही सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला भंग पैठणपूर रहिवासी नाथ महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अगदी छोटासा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून नाथराया अखिल जनतेला नवे नवे मनुष्य देहाला उपदेश करतात। 84 लक्ष योनी फिरता 84 लक्ष योनी फिरता अवचट नरदेह आलाता 84 लक्ष योनी फिरता अवचट नरदेह आलाता करियाचे समाधान वाचे गाये नारायण सोडविता तुझ कोणी नाही नाही त्रिभुवनी करियाचे समाधान वाचे गाये नारायण भूलू नको जाशिवाया एका जनार्दनी लागे पाया करियाचे समाधान वाचे गाये नारायण पांडुरंग करो प्रथमा
अशा आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करू. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन प्रत्येक जीवामध्ये मी आत्मरूपाने विराजित आहे. कोण सांगतात? भगवंत सांगतात प्रत्येक जीवामध्ये मी आत्मरूपाने विराजित आहे आणि प्रत्येक जीव माझ्यामध्ये विराजित आहे. मी जीवांमध्ये आहे आणि जीव माझ्यामध्ये आहे. म्हणून हे सगळं जे विश्व आहे त्या विश्वामध्ये मी कसा आहे? ओतप्रोत भरलेला आहे. आणि त्या भूमिकेतून तुम्ही माझ्याकडे माझ्याकडे म्हणजे मी कुठे? जनतेमध्ये आहे. प्रत्येक जीवामध्ये अगदी किडी मुंगीपासून गवताच्या काडीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीमध्ये मी आत्मरूपाने आहे. आणि तुमची इच्छाच असेल माझं भजन करावं तर मला कसं पहा? या संपूर्ण विश्वामध्ये मी ओतप्रोत भरलेला आहे अशी भावना करा. असं पहा मला तुमचं कल्याण झाल्याशिवाय. म्हणून करू हे कीर्तन. म्हणून कीर्तन करायचंय. किर म्हणजे झाडणे, तळू म्हणजे शरीर. या शरीरामध्ये जे षडविकार आहे त्याचे पुढे एकूण 14 विकार. आणि हे जे षडविकार आहे हे षडविकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे काय करायचं? आपल्याला बाहेर घालवायचे आहे बरं का? काय करायचे? किर तणू. कशाला का? म्हणजे तणू म्हणजे शरीर. या शरीरातून हे षडविकार बाहेर घालवण्याचं साधन, त्या साधनाचं नाव आहे कीर्तन. तो खूप सुंदर सांगतात. कीर्तन तांग कीर्तन
कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. कीर्तनचं अंग होय अंग हरिरूप असं कीर्तनाचंच अंग आहे. हरिरूप होणे हे कीर्तनाचं अंग आहे. आणि जे हरिरूप झाले त्यांच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाही. जे हरिरूप झालेच नाही, ज्यांचे षड्विकार या देहातून गेलेच नाही त्यांच्यासाठी. कारण देव जो आहे तो देव जर प्राप्त करायचा असेल तर देव, बहिणाबाई सांगतात, देव न लवे तान माने शब्द ज्ञाने सर्वथा. आणि सध्या देव प्राप्तीची 3 साधनं आहे. तानमान समजलं का? म्हणजे आमचे लेह बंधू त्याच्यात आहेत बरं का. हे फक्त त्यांना वाटायचं मी पप्पत वाजवतो, इकडे बापकाकांना वाटायचं आम्ही उत्तम गातो आणि मग देव न लभे तानमाने. म्हणजे तुम्ही किती तानमान करा, किती रागदारी का, रागदारी गाण्यापूर्वी राग गेला पाहिजे. ज्याचा राग गेला त्याने राग गाव. आणि तो राग घालवण्याचं जे साधन आहे ते कीर्तन. ते कीर्तन शब्द ज्ञानेश्वर होता. आता सध्याची स्थिती फार वाईट आहे समाजामध्ये. प्रत्येक माणूस नेहमी आता किती वर्ष सांगत का सध्या या विश्वामध्ये एकच साधन पैसा कमावण्याचं शिल्लक राहिलेलं आहे. त्याला कीर्तन म्हणतात, प्रवचन म्हणतात, कथा म्हणतात. म्हणजे थोडक्यात ते पारमार्थिक जे साधन आहे तेच सध्या पैसा कमवण्याचं साधन शिल्लक आहे. बाकी सगळी साधनं संपली. सगळे कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतात ना, सरकारी कॉन्टॅक्ट असतील, प्रायव्हेट कॉन्टॅक्ट असतील, ते सगळे संपले. आता एकच कॉन्टॅक्ट शिल्लक आहे, परमार्थ. आणि म्हणून सगळा समाज त्याच्या पाठीमध्ये लागलेले. कीर्तन कसं करताय, प्रवचन कसं करताय, कथा कशी करताय, दिंडी कशी काढताय, उत्तम कसं गाता येईल, पक्वस कसं वाजवता येईल, उत्तम असं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आता तो विचार करून राहिलेला आहे का आपण हे साधन प्राप्त केलं पाहिजे म्हणजे पैसा कमवता येईल. पण आपण तो विचार करायचा नाहीये. आपला ताण मानाचा किंवा शब्द ज्ञानाचा विचार न करता शब्दातून शब्दातीत व्हायचंय. शब्दातून शब्दातीत व्हा आणि मग पाठीमागे येऊन उत्तम गायला लागा. उत्तम गा. आणि उत्तम गाता येत मग तुम्हाला. तुम्ही जेव्हा शब्दातीत व्हाल ना, ते शब्दातीत होऊन पुन्हा शब्दावर या, त्यावेळेला तुम्ही जे गाल त्याला कोणीच त्याची बरोबरी करणार नाही. मला पाठीमागे तसं जायचं नाही. पण नारद मुनींना सुद्धा गायनाचा फार मोठा अहंकार होता. नारद मुनींना ते एकदा भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले होते नारद मुनी. आणि आपला विना एका दगडावर ठेवला आणि भगवान श्रीकृष्णाशी बोलत असताना त्या ठिकाणी जांबुवंती आहे. जांबुवंती म्हणजे लक्षात भगवान श्रीकृष्णाची पत्नी जांबुवंती. जांबुवंती ही आसवन कुलातील होती. जांबुवंत नावाच्या राजाचा पराभव केल्यानंतर त्या राजाने ती त्यांची कन्या भगवान श्रीकृष्णाला दान केली होती. 16,100 ज्या कन्या आहेत ना त्या सगळ्या दानात प्राप्त केलेल्या आहेत. महाराज दानात प्राप्त केलेल्या आहेत. काल मी टीव्हीला पाहिलं, तो रावण आल्याचा धनुष्य उचलायला रावण आलेला आहे. पण तो रावण सांगतो की मी हे जे कृत्य करून आलो ना, मी इतका बलशाली आहे की माझ्याशिवाय हे धनुष्य कोणी उचलणार नाही. जेव्हा सभा भरली, सुरू झालं ते कार्य, तर हा म्हणतो मी विश्राम करतो जरा. म्हणजे इतकं त्याला अहंकार होता ज्ञानाचा. कारण भगवान शंकराने त्याला त्रैलोक्यामध्ये बोलवलं होतं ब्रह्मवेत्ता म्हणून नाही बरं का, एक माझा प्रत्येक शिष्य म्हणून बोलवलं. शिष्याच्या हातून पूजा करून घेण्यात त्यांना आनंद होता भगवान शंकरांना.
पण याला असं वाटलं की माझ्यासारखा जे कोणात कोणी ब्रह्मज्ञानी नाहीये, हा अहंकार त्याला झाला. म्हणजे तो मनाशीच म्हणायचा शंकरापेक्षा मी ज्ञानी, भगवान शंकरापेक्षा सुद्धा मी ज्ञानी आहे, बलवान आहे, श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तो विश्राम करायला गेला. तो सुद्धा सांगायचं, जेव्हा विश्राम करून आला तर आल्यानंतर तो सांगत होता की मी इथे हा धनुष्य उचलायला जो आलाय ते सीतेचा अभिलाष म्हणून नाही, सीतेचा अभिलाष म्हणून नाही, माझी एकच राणी आहे, सत्य पतिव्रता मंदोदरी. आणि माझ्या तुम्ही ऐकून आहात, माझ्या किती बायका आहेत, 80,000 माझ्या पत्नी आहेत. पण 80,000 जरी माझ्या पत्न्या असतील तरी 80,001 ही सीता नसेल. ही सीता ती 80,001 या गणतीमध्ये ती नसेल. माझी फक्त एकच पत्नी आहे. कोण? पतिव्रता मंदोदरी. इतकं आवडलं मला त्याचं हे वाक्य. आम्ही एवढंच ऐकून होतो, 80,000 बायका तरी सीतेला सीतेचा अभिलाष. त्याने सांगितलं मी पत्नी म्हणून अभिलाष करत नाही, आणि सीता मला प्राप्त व्हावी म्हणून मी धनुष्य उचलायला आलो नाही. मला फक्त मी किती बलवान आहे, मी लंकेचा राजा किती श्रेष्ठ आहे ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि पार्वती मातेला अतिशय आनंद झालेला आहे. आता स्वामीजी आपले पट्टे शिष्य पाशुप धनुष्य उचलतील आणि त्या ठिकाणी दिग्विजय होतील. फार आनंद झाला, फार आनंद झालेला आहे. पण उचलता आला नाही, अपमान झाला त्या राजाचा. आणि मग भगवान शंकर पार्वतीला सांगतात, हे पार्वती माते तू माझा पट्टे शिष्य आहे, पण ज्ञानाचा अहंकार झाल्यामुळं तो फुकट गेला. आणि म्हणून माणसाला ज्ञानाचा अहंकार नसावा. हे मी काय सांगितलं माहिती का, की सीतेचा अंगीकार मी पत्नी म्हणून करत नाही, त्याच्यासाठी मी गेलो नाही. मग आता ठरवा तुम्ही काय ठरवायचं ते. तो त्याच्यासाठी आला नव्हता, लक्षात असो. तेव्हा आजचा जो प्रसंग आहे अतिशय दुःखद असा प्रसंग आहे. संपूर्ण अधिकारी कुटुंबावर आमचे भगवान परशु अधिकारी हे यलोकातून आपला देह सोडून परलोकात गेलेले आहेत. आणि त्यांच्या जाण्याने त्यांचा जो एक मुलगा आहे जगदीश भगवान अधिकारी, 2 त्यांच्या मुली आहेत, एक आशा दुसरी दीपिका. त्याचप्रमाणे त्यांच्या पश्चात त्यांचे 2 या ठिकाणी पुतण्या आहेत. एक आमचे काशीनाथ दादा आणि दुसरे आमचे दत्ता भाऊ, हे त्यांचे 2 पुतण्या आहेत. आणि त्यांच्या जाण्याने अति दुःख. याचं कारण असं की या ठिकाणी जो सप्ताह त्या गावामध्ये होतो, त्या सप्ताहामध्ये त्यांचं अन्नदान आहे. गेली कित्येक वर्ष ते या सप्ताहामध्ये अन्नदानाचं काम करतायत. म्हणजे त्यांना समाजाची चाड होती असं म्हणायला हरकत नाही. तसंच त्यांचा जो नातू आहे तो नातू सुद्धा पक्वाद शिकायला जातो, म्हणजे पक्वाद शिकतो. म्हणजे त्या घरामध्ये धार्मिकता अद्ययावत जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उत्तम असं कार्य केलेलं आहे. साधी राहणी, सुंदर अगदी स्वभाव, आणि त्या स्वभावाने त्यांनी वयाची 70 ओलांडली होती. 70 वर्ष साधारणतः त्यांचं वय होतं आणि ते आपल्यातून गेलेले आहेत. त्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्यानिमित्त नाथ महाराजांचा अभंग आपल्या सेवेसाठी नाथ महाराज सांगतात, 84 लक्ष येऊन फिरतात. फार मार्मिक अभंग आहे आणि भ्रमात पाडणारा अभंग आहे बरं का. 84 लक्ष येऊन फिरतात, अवचट नर देह आला आता.
84 लक्ष योनी फिरत 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 पुढे पाहू कोण फिरत होता ते अवचट नरदेह आला आता आणि अगदी अचानक त्याच्या हातामध्ये नरदेह आलेला आहे आणि म्हणून नाथ महाराज त्याला अगदी विनंती करतात करी याचे समाधान काय सांगतात की आता हा हातामध्ये नरदेह आलेला आहे तर आता तू याचं समाधान कर त्याचं समाधान कसं होईल वाचे काही नारायण तर तू नारायणाचा उच्चार मुखाने केलास तर या ठिकाणी नाथ महाराज नारायणाचं सांगतात रामाचं कृष्णाचं दत्ताचं शिवाचं असं कुणाचं नाव घेत नाही त्या ठिकाणी नाथ महाराज तर वास्तव दत्ताचं नाव घ्यायला पाहिजे होते कारण ते दत्त उपासक होते पण ते सांगतात वाचे गाई नारायण याच्यात विशेष अशा प्रकारचा अर्थ घडलेला की तू त्याचं समाधान करायचं असेल तर तू काय कर नारायण नामाचा उच्चार कर सोडवितं तुझं कोणी नाथ महाराज या बोध करतात उपदेश करतात की या विश्वामध्ये या जगामध्ये तुला कोणी सोडवणारा नाहीये आणि सोडवितं तुझं कोणी नाही नाही त्रिभुवनी या त्रिभुवनात असं कोणी जन्मालाच आलं नाही की तो तुला सोडवी आणि म्हणून भूलू नको नाथ महाराज शेवटचे भूलू नको जाशी वाया जर तू भुलास ना विसरलास ना तर तू वाया जाशील एका जगात लागे नाथ महाराज सांगतात की तू त्यांच्या पायाला चरणाला वंदन कर त्यांना शरण जा म्हणजे तुझं काय होईल काय होईल वाचे गाई नारायण कसं गायचं ते तू त्याला शरण गेला त्याच्या पायावर चरण ठेवलं की तो ते तुला शिकवी असं सर्वसाधारणपणे या भंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे नाथ महाराज सांगतात की 84 लक्ष योनी फिरता त्याच्यावर तुकोबा सुद्धा सुंदर वक्तव्य करतात दुरोनी आलो मी म्हणजे वैकुंठाहून आलं असं ते प्रतिपादित या ठिकाणी तुकोबा करत नाही तुकोबा कुठून आले गुरु म्हणजे वैकुंठाहून नाही आले तुकोबा बरं का आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे ते वेगळं आहे लक्षात का आता या ठिकाणी एका जीवाची व्यथा तुकोबा या अभंगाचं वर्णन करतात दुरुनी आलो निघा नेमकं कुठून आलो ते सुद्धा सांगता येणार नाही कुठून आलो कुठे जायचंय का आलो आणि इथे कर्तव्य काय काय करायचं या ठिकाणी येऊन या चार गोष्टी आपण आपल्या जीवनात जर विचारात घेतल्या कुठून आलो का आलो कशासाठी आलो आणि काय केलं
पाहिजे. या 4 गोष्टींचं गुपित सुटलं की आपण सुद्धा या बंधनापासून सुटलो. आणि म्हणून तुका सांगता दुरून आलो मी का दुःख झाले दारुण. मी अतिशय दुरून आलो आणि दुरून येता 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 मला कधी पाणी मिळालं, कधी अन्न खायला मिळालं नाही, पाणी मिळालं नाही, पाय चप्पल नव्हती, पाय भाजत होते. कशाला का दुःख झाले, दारुण घाम फुटत होता, चक्कर येत होती. अशा अनेक वेदना भोगत 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 मी इथपर्यंत आलो. कुठपर्यंत आलो? इथपर्यंत. इथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत? या मंदिरापर्यंत नाही, या देहापर्यंत आलो. कुठपर्यंत आलो? मग या ज्या वेदना भोगलेल्या आहेत, जे दुःख भोगलेलं आहे ते मनुष्य देहात नाही भोगलं. दुरून आलो मी का? मी जिथून आलो ना तिथून भोगत भोगत आलो. कोणत्या? इतर योनीमध्ये. आणि इतर योनी ज्या आहेत, मनुष्य जर ही योनी सोडली तर बाकीचे जे योनी आहेत ते भोग योनी आहेत. देव लोक सुद्धा, त्याला सत्यलोक आम्ही म्हणतो, वैकुंठ लोक म्हणतो, ब्रह्मलोक म्हणतो, इंद्रलोक म्हणतो, त्या सुद्धा काय आहे? भोग योनी आहे. भोग योनी आहे. आणि किडा, मुंगी, कुत्रा, गाढव, डुक्कर, वृक्ष, पेली, दगड, माती या सुद्धा काय आहेत? भोग त्याला म्हणतात. कशाला का? हे सुद्धा भोगी जीव आहे. आणि हे सगळे भोगीत 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 मी इथपर्यंत आलो. मी कुठपर्यंत आलो? इथपर्यंत आलो. पाहूया नाथमाजांच्या प्रथम चरणात.
प्राप्त झाला की तुकोबांच्या भाषेत कागताली न्याय उपदला नावाचा एक न्याय आहे आणि त्या न्याय मीमांसेनुसार जसा कावळा आंधळ्याच्या काळीत कदापि सापडणार नाही तुकोबा सांगतात त्याचप्रमाणे त्याच न्यायाप्रमाणे म्हणजे चुकून त्याच्या हातामध्ये तो सापडला अवचट तसा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे पण तो कुणाला प्राप्त झाला आम्हाला प्राप्त झाला नाही का पण तो सुद्धा कसा आहे दुःख रूप देह दुःखाचा सुखाचा विचार नाही होते शिवाय नाशवंत देह जाणारा शाश्वत नाही अल्पायुष्य आहे जे कसं आहे अल्पायुष्य जे आयुष्य आहे ते ध्यास आहे बरं अल्पायुष्य माणूस शतगणित अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते आहे का म्हणजे याचं आयुष्य फक्त किती आहे 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि सध्या सरकारच्या सरासरीनुसार 65 वर्षाचं आयुष्य आहे आम्ही किती जगतो सरासरी 65 वर्ष जगतो त्याच्यामध्ये संतांच्या उक्तीप्रमाणे 100 अगदी 50 रात्री लेख 12 वर्ष बालपणात गेली काही तारुण्यात गेली काही म्हातारपणात गेली आणि काही आजारपणात गेली काय भजनाशी उरले ते म्हणजे भजनासाठी भगवंतासाठी वेळ द्यायला या मनुष्य देहाला वेळच मिळाली नाही आणि जे सावध झाले या मनुष्य देहाला येऊन जे सावध झाले तुकोबाचं सुंदर सावधानतेचा इशारा देतात सावधान होई वेड्या सावधान होई वेड्या सावधान होई वेड्या सावधान होई रोज माणसाची हत्या रोज वाट मारी रोज माणसाची हत्या रोज वाट मारी पापामध्ये झाला नाही कोणी भागीदारी रोज वाटमारी केली रोज माणसाची हत्या केली पण त्या पापामध्ये तुकोबाया सांगतात कोणी भागीदार झालेला नाही आणि कोणी होणार सुद्धा कसं का आणि तोच बोध बरं का वाल्या कोणी नारदाच्या लीन झाला पायी सावधान होई वेड्या सावधान होई माणसाला सावधानतेचा इशारा दिलेला की वाल्या नावाचा कोळे होऊन गेला रोज माणसं घालायचा रोज वाटमारीचा धंदा करायचा पण जेव्हा
नारदाची भेट झाली. नारदाने सांगितलं जा विचारून ये, पापामध्ये झाले नाही कोणी भागीदारी. त्याने सांगितलं बाबा, पत्नीने सांगितलं पतिराज फक्त आमचं पोटाचं बघा, एवढं सांगितलं आम्ही तुम्हाला. आम्ही माणसं मारायला नाही सांगितलं, दुसऱ्याचं रक्त शोषण करायला आम्ही सांगितलं नाही. लक्षात का, चांगलं काम करा, उत्तम काम करा, आणि 3 वेळा खायच्या ऐवजी आम्ही 2 वेळा खाऊ. पण ज्या कामाने ज्या कर्माने पाप होईल असे कर्म करू नका. आणि असे कर्म तुम्ही करत असाल तर त्या झालेल्या पापात आम्ही वाटेकरी नाही. वाल्यकोली नारदाच्या लीन झाला पाहिजे. सावधान, मनुष्यपणाला सावधान केलेले आहे. सोने रुपये अम्मा मृत्यूचे समान तुकारा सांगतात. तुका म्हणजे याची मणी ठेवा दान. सोने रुपये अम्मा मृत्यूचे समान. सोनं आणि रूप आम्हाला मातीची जी किंमत आहे हे पूर्वीच सांगतो बरं का. तुकोबारांनी जेव्हा अभंग लिहिला ना तेव्हा मातीला किंमत किती होती? 0. म्हणजे थोडक्यात ती माती विकली जात नव्हती तेव्हा लिहिलेला अभंग आहे. आता सध्याची स्थिती अशी आहे, निवृत्ती मला देशमुखांच्या भाषेत सांगायचं झालं तर सोनं खरेदी करता येईल पण माती खरेदी करता येणार नाही. म्हणजे जमिनीची किंमत आज एवढी वाढलेली आहे की सोन्यापेक्षा. आणि जमीन म्हणजे काय? जमीन म्हणजे कागदाचा तुकडा. जमीन म्हणजे कागदाचा तुकडा. पण अद्याप माणूस सावध झालेला नाही म्हणून त्याने विक्री काढली, त्या कागदाच्या तुकड्याची विक्री काढली मला. पण त्याची किंमत काय आहे ते अद्याप आम्हाला कळलेली. म्हणून तुकोबारा सांगतात सोने रुपये आम्हा मृत्यूके समान. सोन्याची चांदीची आम्हाला किंमत नाही. तुका म्हणे याची मणी ठेवा दान. सुखाची वाट काट्यातून जाईल. सुखाची वाट काट्यातून जाईल. सावधान होई वेड्या. तेवढाच आपण घेऊ का. हा 2 चरणाचा अभंग आहे. सावधान होई वेड्या सावधान होई. सुखाची जी वाट आहे ना, ज्या वाटेच्या पाठीमागे आम्ही लागलो ना, ती वाट कुठून आहे? काट्यातून आहे. आणि आमच्या पायात तर चप्पल नाही. ज्या चपला आहेत त्या काट्या भरतील अशा आहेत. पूर्वीची चप्पल होती आमच्या पायामध्ये चांबड्याची, ती चप्पल अशी होती काटे मोडतील अशी होती. आणि आता ज्या चपला आहेत ना त्या काट्यांचा अंगीकार करतात. जंगलात आपण गेलो ना, घरी आल्यावर पहिले चप्पल काढायची आणि त्याच्यातले काटे काढायचे. माझं तर कामच ते. घरी आल्यावर चप्पल घ्यायची, उलटी करायची आणि त्याला रुतलेले काटे ते काढायचे. लक्षात का, काट्यातून जाईल. सुखाची पायवाट काट्यातून आहे. आणि म्हणून सावधान व्हायला आपण पाहिजे. नाथ महाराज सांगतात की फार दुरून आम्ही आलेलो आहोत बरं का, पण दुरून आलो आणि दुरून आल्यानंतर आपण इथे काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून 84 लक्ष योनी फिरता, नाथ महाराज सांगतात 84 लक्ष योनी फिरता फिरता अवचट नरदेह आला होता. हा नरदेह अवचट प्राप्त झालेला आहे. तर अवचट म्हणावा तर मला तर भ्रांतीच आहे. कारण हा अवचट प्राप्त होणारा नरदेव नाही. बाकीचे देव कदाचित अवचट प्राप्त होते पण नरदेव तसा प्राप्त होत नाही. पाप पुण्य समान समी तेव्हा जन्म येतो प्राणी. संत सांगतात की पाप पुण्य समान होते तेव्हा मनुष्य देहाची प्राप्ती होते. म्हणजे तो अवचट येणारा नाहीये, असाच प्राप्त होणारा हा मनुष्य देह नाही. पाप पुण्य जेव्हा समान होईल आणि पाप पुण्य समान करण्याचं जी युक्ती आहे, जे वर्म आहे ते आम्हाला माहित नाही. आणि पाप पुण्य कधी समान होईल हे सुद्धा आम्हाला कधीच कळणार नाही. ते कळतच नाही, ते वर्म वेगळे आहे. आणि म्हणून आता मी
पाप पुण्य समान झाल्यानंतर हा मनुष्य देह आहे. बरं का? मग इथे आल्यानंतर मग आम्ही आता म्हणजे आपलं प्रारब्ध, आता प्रारब्ध तर शिल्लकच राहिलं नाही. आमचं संचित क्रियमान आणि प्रारब्ध या तिन्ही गोष्टी संपलेल्या आहेत. आणि मग आमचा देह हा मनुष्य देह केव्हा प्राप्त झालेला आहे. मग त्याच्या पुढे आपण जर विचार केला तर भागवतात नाथराया सांगतात, पापाचा चारा चुरा आणि पुण्याचा मोठा गोटा. का म्हणजे पाप पुण्य समान झालेलं आहे, पण एका पाड्यामध्ये पुण्याचा मोठा गोटा. आणि त्याची बरोबरी करण्याकरता मग आम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही खडकाच्या दुकानावर जाऊन पहा, मग लक्षात येईल. किती एकदम टाकतो का तो? नाही, थोडं टाकणार. तसं इकडे पुण्याचा मोठा गोटा आणि मग पापाचा चारा चुरा, म्हणजे थोडं टाकून त्याची बरोबरी केली. परंतु समान झालेली आहे. पण यावर जो जन्माला आला तो पुण्यवान आहे. तो भगवंताचं भजन करील, संतांना शरण जाईल, सप्ताला अन्नदान करील, उत्तम सप्ताला काय करेल, तो दक्षिणा देईल, सगळं काही तो करेल. कोण? पुण्याचा मोठा गोटा. तर ही दुसरी बाजू आहे. म्हणजे दुसऱ्या तराजूमध्ये पापाचा मोठा गोटा आणि पापाची बरोबरी करण्यासाठी पुण्याचा चारा चुरा टाकला. आणि आता समान झालेले, पाप पुण्य समान झालेले. आणि तो जो जन्माला आला तो जसा मानव म्हणून जन्माला आला तसा संतांची निंदा करायला लागला, देवा धर्माला शिव्या द्यायला लागला, संतांची निंदा करायला लागला, सप्ताह कमिटीला शिव्या द्यायला लागला. वर्गणी तर देतच नाही, पण हिसाब मागायला पुढे येतो, उभा राहतो. हिसाब दाखवा, हिसाब. तो कुठला आहे माहिती का? मोठा गोटा घेऊन आलाय तो पापाचा आणि पुण्याचा चारा चुरा. मला एवढंच सांगायचंय की 84 लक्ष योनी फिरता अवचट नरदेह आला होता. 84 लक्ष योनीमध्ये म्हणजे अनेक योनी फिरत 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 गायीच्या, बैलाच्या, डुकराच्या, म्हैशीच्या, किड्याच्या, मुंगीच्या, अगदी ब्रह्मदेवाच्या सुद्धा. लक्ष 84 मध्ये इंद्रदेव आहे, ब्रह्मदेव आहे, सगळे देव आहेत. त्यांना सुद्धा मरावंच लागतंय. मात्र आयुष्य जास्त आहे त्यांना आयुष्य कसं आहे, आपल्यापेक्षा अनंत पटीने त्यांचं आयुष्य जास्त आहे. एवढं, पण मृत्यू हा त्यांना सुद्धा अटल आहे, एवढं विसरू नका. आणि मग असं आपण इथपर्यंत आलो. आता इथपर्यंत आल्यानंतर ठीक आहे, 84 लक्ष योनी फिरता अवचट नरदेह आला. आता मला नरदेह प्राप्त झालेला आहे. पण केव्हा? लक्ष 84 योनी भोगल्या नंतर. आता पुन्हा मी थोडंसं भेद सांगतो. पाप पुण्य समान झालं तर मनुष्य देह प्राप्त होतो, हा एक भाग. न जाणो कदाचित आपण संतांना शरण जाऊन, सद्गुरूला शरण जाऊन योग्य प्रयत्न केले तर आपल्यासाठी लक्ष 84 योनी भोगण्याची आवश्यकता नाही. आपण योग्य नामस्मरण केलं, योग्य उत्तम कर्म आपण आपल्या जीवनात घडवून आणलं तर अगदी आता आपण मनुष्य देहातून गेलो तरी पुन्हा लगेच मनुष्य देह प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी हा नियम नाहीये. कोणता? 84 लक्ष योनी फिरता. तो कुणासाठी? जो क्रमाक्रमाने आला, जो जीवाणूंमधून क्रमाक्रमाने आला. लक्ष 84 योनी भोगून संपल्यानंतर भगवंत त्याला माणसाच्या जन्माला घालतो, घालावाच लागेल. तो किती जरी पापी असेल, पण नियमाप्रमाणे त्याला मनुष्य देह प्राप्त होईलच. पण जरी मनुष्य देह प्राप्त झाला तरी तो नेमकं काय करील ते मात्र सांगता येणार नाही. कारण त्याच्या बरोबर त्याने केलेले कर्म, संचिता झालेलं कर्म आणि प्रारब्ध रूपाने उभे राहिलेले कर्म ते भोगण्यासाठी मनुष्य देह.
हा मनुष्य देह 184 योनी भोगीत भोगीत ज्याला प्राप्त झाला त्याच्या बरोबर प्रारब्ध आहे आणि ते प्रारब्ध भोग त्याला भोगावेच लागते. बस बाकी आम्ही संतांना सद्गुरूंना शरण जाऊन अगदी अल्प आयुष्यामध्ये अल्प अवधीमध्ये पाप पुण्य समान करून मनुष्य देव प्राप्त केला असेल तर त्याच्यासाठी प्रारब्ध भोग नाही. पण प्रस्तुत अभंगातून नाथया ज्याला उपदेश करतात तर तो जीव असा आहे की 184 योनी भोगीत भोगीत इथपर्यंत आलेला आहे. त्याला मात्र या उपदेश करतात. 84 लक्ष योनी फिरता फिरता फिरत फिरत इथपर्यंत आलेले आहे. अवचट नरदेह त्याला प्राप्त झालेले आहे आणि अवचट नरदेह क्रमाने प्राप्त झालेल्या नरदेहाला नाथया अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात. कोण आत्मा. मी मागे एकदा सांगितलं होतं की
एका राजाला मृत्यू आला आणि मृत्यू यायच्या वेळेला त्याने आपल्या मुलाला सांगितलं की बाळा, आता माझा पुढचा जन्म आहे ना तो डुकराचा आहे, पण मी डुकर होऊन आपल्या राजवाड्यासमोर येईल आणि मला पहिलं की लगेच तू काय कर, बाण मार किंवा बंदुकीची गोळी घाल, म्हणजे मी लगेच मेलो, म्हणजे मी डुकर येऊन मुक्त झालो. पण बाबा तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण इथे अनेक डुकर आहेत, तेव्हा तुम्ही कोणतं डुकर असाल? म्हणजे ज्याच्या कपाळावर चंद्राची कोर आहे तो मी राजा आहे, तुझा बाप आहे, त्याला तू गोळी मार बंदुकीची आणि मेला राजा. हे डुकर म्हणून जन्माला आला, हे डुकर म्हणून जन्माला आला आणि मोठं म्युन्सिपाल्टीचं गटार होतं समोर, त्या गटारातून त्याने ते आपलं डोकं खुपसलं, इथे डोकं खुपसलं ना, 20 फुटावर डोकं वर काढलं पाडा, असाच गेला. म्हणजे कशातून गेला? गटारातून गेला, घाणीतून गेला आणि 20 फूट पुढे गेल्यानंतर असं वर पाहिलं आणि एवढ्यात त्या राजपुत्राला कळलं, अरे चंद्राची कोण आहे, म्हणजे हेच माझे वडील आहेत. लगेच त्याने घोडा ताप ओढला बंदुकीचा, एवढ्यात ते डुकर बोला, थांब मला, थांब, मारू नको, मी जिथे आहे ना फार सुखी आहे, मी जिथे आहे ना, म्हणजे कुठे 20 फूट गेला त्या घाणीतून, तिथे मी सुखी आहे, मला गोळी घालू नको, मला मारू नको. म्हणजे प्रत्येक जीव जिथे आहे त्या धर्माने तो सुखी आहे, त्याचा जो धर्म आहे ना, प्रत्येक जीवाचा, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, प्रत्येकाची जाती वेगळी, 184 जाती आहे, म्हणजे प्रत्येक जीव त्या जाती धर्माप्रमाणे जन्माला आलेला आहे आणि त्या जीवाची जी इंद्रिय आहे ती त्या धर्माप्रमाणे आचरण करून राहिलेले आहे. आणि म्हणून कुणी कुणाला कमी लेखू नये, कुणाची गुन्हा करू नका, कुत्र्याच्या उगीच दगड मारू नका, त्याला तुकडा खायला टाकता नाही आला तर नका टाकू, पण दारात आलेल्या कुत्र्याच्या दगड मारण्याचा, त्याला हाड म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाहीये, हाड सुद्धा म्हणू नका. मला हे सांगायचे, त्याला कमी लेखू नका, जेवढी म्हणजे जेवढी किंमत माझी आहे तेवढीच किंमत त्या कुत्र्याची आहे, तेवढीच किंमत त्या मांजराची आहे, तेवढीच किंमत किड्याची, मुंग्याची, तेवढीच किंमत दगडाची आहे. उगीच दगड उचलून कुठेही फेकू नका, त्यालाही वेदना होती. उगीच दगड उचलून तुम्ही कुठेही फेकला तरी त्या दगडालाही वेदना होतील आणि त्याचप्रमाणे तो जिथून फेक घेईल त्या हवेला सुद्धा वेदना राहणार नाही. त्या हवेचा सुद्धा विचार करा, ज्या हवेतून आम्ही तो दगड फेकला त्या हवेला सुद्धा मार लागेल, याचा विचार करा. हा विचार संतांनी केला महाराज. म्हणून संतांनी सरता केला सेना नावी, ब्रह्मादिका पाही नातुडे जो. संतांनी सरता केला सेना, सेना नावी, सेना नावी. संतांना शरण गेला ते स्वतः सांगतात ब्रह्मादिका पाही नातुडे जो. अरे ब्रह्मादिकांना जे प्राप्त करता आलं नाही ते न्हाव्याच्या वंशात मी प्राप्त केलं. त्याच्यामुळं संतांना शरण गेलो, संतांनी मला एवढी किंमत दिली, एवढा मान दिला, एवढं ज्ञान मला की ब्रह्मादिक सुद्धा लाल घोटतात, ते मला प्राप्त झालं वैकुंठ पीठ महाराज. आणि ते आपल्याला प्राप्त करायचे आहे म्हणून करी याचे समाधान. आपल्याला काय करायचंय, याचं समाधान करायचे. याचं समाधान कधीच होणार नाही, कारण हा कसा आहे, जड आहे. हा मनुष्य कसा आहे, जड आहे, प्रातिभाषिक सत्तेवर आधारित आहे. याच्यामध्ये जर जीवात्म्याने प्रवेश केला नाही तर याची किंमत काय, काहीच नाही, जड आहे. मग पशुची किंमत आहे का, असेल कदाचित गगरांच्या भाषेत, पण पशुची सुद्धा किंमत नाही. पशु काय, जड आहे. कोणताही जीव ज्याच्यातून जीवात्मा निघून गेला ते शरीर कसं आहे, जड आहे, त्याची किंमतच नाही. कदाचित हत्ती जिवंत असताना मेल्यानंतर त्याची दुप्पट किंमत होते, तो ती व्यवहारिक सत्ता झाली. पण पारमार्थिक सत्तेचा विचार केला
हत्ती जरी मेला त्याची सुद्धा किंमत शून्य, त्याची सुद्धा किंमत शून्य, जड येतो. मला हे सांगायचं. आणि म्हणून करी याचे समाधान, याचं समाधान करायला सांगतायत नाथ महाराज. वाचे गाई नारायण. जर तुला याचं समाधान करायचं असेल तर तुला वाचेने काय करायला लागेल? नारायण नारायण गावं लागेल. तुकोस सांगतात नारायण नामे हो जीवन, नारायण नामे हो जीवन, नारायण नामे हो जीवन, नारायण नामे हो जीवन मुक्त. जीवन मुक्त व्हायचं असेल तर राम म्हणून चालणार नाही. जीवन मुक्त व्हायचं असेल तर कृष्ण म्हणून चालणार नाही. जीवन मुक्त व्हायचं असेल तर दत्त म्हणून चालणार नाही आणि शिव सुद्धा म्हणून चालणार. नारायण नामे हो जीवन मुक्त. तर नारायण जो आहे ना, नारायण ज्याला निर्गुण निराकार शक्ती म्हणतात, जो अव्यक्त आहे, जो अनाम आहे, जो अजात आहे, जो कधी जन्माला आला, कृष्ण जन्माला आला, राम जन्माला आला, दत्त जन्माला आले, देव त्यांना म्हणतात की जन्माला आले. नारायण कधी जन्माला आला, कधी गेला? असा जो आहे, जो अव्यक्त आहे, अजात आहे, असा जो आहे नारायण, नाथ मला सांगतात वाचे गाई नारायण. वाचेने त्या नारायणाचं नामस्मरण करा, निश्चित तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं म्हणजे तुम्हा सर्वांचं माझ्यासहित या देहाचंच नाही तर जीवाचं सुद्धा, आत्म्याचं सुद्धा. आणि देह, मनुष्य देह, जीव आणि आत्मा या तिघांचं समाधान झालं की तिघांच्या समाधानात तो समाधानी आहे. त्याला भगवान परमात्मा म्हणतात. जो आपल्यापासून कसा आहे? अलिप्त आहे. फक्त आपण अभ्यास केला तर या देहामध्ये नांदणारा आत्मा देहापासून वेगळा आहे, पण तरी सुद्धा तो त्याच्यात काय आहे? लिप्त आहे. लिप्त आहे. सध्या आम्ही जे करतो त्याच्याने दुःख कोण भोगतो? अनावधानाने. म्हणजे तो नित्य आहे, तो मुक्त आहे, तो अलिप्त आहे. पण एक आंधळा वेडा पंगू, एक सर्वांगी तो चांगू आणि ग्राम गुणे संगू घडला डोगा, माऊली सुंदर वर्णन करते गीतेमध्ये. त्याचप्रमाणे मला एवढंच सांगायचंय, गीतेत नाही जात मी, फक्त तुम्हाला एक ओवी सांगितली. हा जड देह आहे, या जडाची संगती जीवाने केली, जीवाची संगती आत्म्याने केली आणि म्हणून जीव हा भगवंताचा अंश आहे तरी दुःख भोगतो. आत्मा हा भगवंताचा अंश आहे, फर्स्ट पार्टी. परमात्म्याची फर्स्ट पार्टी आत्मा आणि सेकंड पार्टी जीव आणि थर्ड पार्टी देह. म्हणजे कशी थोडक्यात की किंमत खाली खाली आहे. किंमत आपली कशी आली? देहाची किंमत 0, त्याच्यापेक्षा जीवाची किंमत थोडी जास्त, त्याच्यापेक्षा आत्म्याची जास्त आणि त्याच्यापेक्षा वाढवा. त्याच्यापेक्षा परमात्मा जो आहे त्याची किंमत फार वेगळी आहे. पण जीव सुद्धा ईश्वराचाच अंश आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांचं जे वाक्य आहे नाही का, ब्रह्मसत्य जीव मिथ्या, ब्रह्मसत्य जीव मिथ्या, हे समीकरण कोणी मांडलं? आद्य शंकराचार्यांनी मांडलं. पण तुम्ही आद्य शंकराचार्यांचं वाङ्मय पाहिलं तर त्या वाङ्मयात पुढे गेल्यानंतर आद्य शंकराचार्य सांगतात की ब्रह्म सत्य नाही आणि जीव सुद्धा सत्य नाही. त्याचा उलगडा पुन्हा त्यांनीच केला. म्हणजे काळ परत्वे, वेळ परत्वे ते म्हणतायत की ब्रह्म सत्य जीव मिथ्या असे. जर ब्रह्माचा जीव असेल तर जीव सुद्धा मिथ्या नाही. आणि ब्रह्म जर आकाराला येत नसेल तर जीव सुद्धा आकाराला येणार नाही आणि जीव सुद्धा आकारात नाही. पण भगवंत सांगतात की मी जेव्हा जीवसृष्टी निर्माण करायला घेतली
तर आधी मायेची निर्मिती केली. मायेला आधी पाठवलं, म्हणून कुणाला पाठवलं? आधी मायेला पाठवलं आणि मग जीवाला पाठवलं. आणि म्हणून जरी संत किती बोलून सांगू द्या तरी जीवाला पटत नाही. लोक ऐकतात का? आम्ही तर थकलो महाराज, उभं राहायचं तर ताकद सुद्धा अंगात राहिली नाही. माझं वय आहे आता 67, गेली 40 वर्षापेक्षा जास्त भगवंताची कीर्तन रूपाने सेवा केली, पण कोणी ऐकलं नाही. आमचं कोण ऐकेल? हाकांनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबरांचं कोणी ऐकलं नाही तर आपण तर किम झाडची पत्ती. आपण सामान्य माणसं आहोत. माणसाने किती माणसाला बोध केला तरी माणसं ऐकण्याच्या तयारीत नाही, कोणी ऐकत नाही. आता कारण आहे म्हणून कार्य. कसं का मी परवा सांगितलं मंडळीला की कारण आहे म्हणून कार्य. आता इथे काय आहे? कारण आहे. आमचे भगवान बाबा गेले, त्यांच्यात राहत आहे म्हणून कीर्तन. बाकी उद्दिष्टच काय आमचं नाही, काहीच उद्दिष्ट नाही. जर उद्दिष्ट नाही ठेवलं तर तशी माणसं आहे, तशी माणसं मी कीर्तन ठेवलं आणि आमचं सगळं कुटुंब आम्ही त्याच दिवशी मालकरी करून घेतलं. अशी काही कुटुंब आहे. असं काही कारण असेल तर फार उत्तम आहे, फार सुंदर आहे. असं आपला विषय फक्त एवढाच आहे की करी याचे समाधान वाचे गाई नारायण. याचं समाधान करायचं असेल तर आपलं वाचेने काय करायचंय? नारायण नारायण गायचं. नारायण नारायण करी याची पारायण. कारण नारायण नामे आजा मेळ पापराशी तीही मेला वैकुंठाशी. त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं, त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. पण एक गोष्ट विसरायची नाही की ते नारायण नाव कोणी ठेवलं होतं? नारदाने ठेवलं होतं, बरं का. तो इतका अनुपमान होता, त्रैलोक्यात त्याची बातमी पसरली की आजामेला जो मुलगा झालेला आहे तो इतका अनुपमान आहे. म्हणून नारद मुनी पण पाहायला आले, म्हणजे जाऊन तर पाहूया. फार आनंद झाला. थोडं सुखतेने पूजा केली नारदाची आणि मग त्यांनी विनंती केली, आपण आलात त्याचं जातक कर्म पहा. त्यांनी त्याचं जातक पंचांग पाहिलं आणि त्याचं नाव काय ठेवलं? नारायण ठेवलं. आणि अंतकाली ज्याच्या नाम आले तुका, तुका म्हणजे तुका पार नाही. मरायची वेळ आली, मरायला आला तो आणि त्याला आठवण आली कुणाची? कारण मला वाटतं 9 मुलींच्या नंतर झाला होता बरं का तो. 7-8 मुली झाल्या की नाही एखाद्याला, मग तो मुलाची वाट पाहतो, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. पण ते दिवस आता गेले, मुलग्याची वाट पाहण्याचे दिवस संपले. आता एका मुलीवर माणसं थांबायला लागली. शहरामध्ये असे किती कुटुंब आहे पण एकच मुलगी आहे. एका मुलीवर कुटुंब नियोजन करणारी माणसं शहरात पाहायला मिळतात. पण हा आजामेला झाला होता ना, तो बऱ्याच मुलीनंतर झाला होता. अतिशय प्रेम होता आजामेलाचं. मरायची वेळ आली, मृत्यूचा शेवटचा टोक आला आणि त्याने त्याला नारायणा असे हाक मारले महाराज. हे नारायण हाक मारल्याबरोबर विष्णू दूत आले आणि त्याला वैकुंठाला घेऊन गेले. कसं का? देव त्याला म्हणतात खऱ्या खोट्याचा निवाडा ज्याच्या ठिकाणी नाही, ज्याच्या ठिकाणी. आता वास्तव याने कुठून बोध घेतला होता? कोणत्या संतांना शरण गेला होता? नाम कुठून घेतलं होतं? आजामेला कुठूनच नाही. पण मुलाला हाक मारली, एवढ्या विष्णूचे दूत आले घेऊन गेले. म्हणून मला सांगायचं खऱ्या खोट्याचा निवाडा देवाजवळ नाही. म्हणून हिरण्याक्ष माजला, हिरण्यकश्यपू माजला, हे सगळे रावण माजला, कंस माजला. आणि सगळ्यांसाठी भगवान महाविष्णूंना अवतार घ्यावा लागला. कशामुळं? खऱ्या खोटा निवाडा. म्हणजे खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यासाठी भगवंत अवतार घेतो. आणि खऱ्या खोट्याचा निवाडा ज्याला करता येत नाही त्याला आम्ही देव म्हणतो. आणि म्हणून गीतेमध्ये ना काय सांगतात बरं का? काय सांगतात? वश होता नारायणे लक्ष्मीच काय म्हणे?
ज्याचे लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा म्हणून अभंग निवडला. चांगला आज जो अभंग निवडला ना अगदी टायमावरच निवडला. सकाळी मी आमच्या नातीला घेऊन चाललो होतो, एवढी गर्दी, का बरं एवढी गर्दी, तर सगळी गर्दी होती. आंब्याची पानं, वडाची पानं, 5 फळं, 1 नारळ, आणि एवढं पाहिल्यानंतर म्हणजे नारायणालाच होता. नारायण कुठे आहे का पाहूया अभंगामध्ये. आणि म्हणून आजचा अभंग निवडला. या अभंगात नारायण आहे, या अभंगात नारायण आहे. मला एवढं सांगायचं आहे की भगवंत इतकं सुंदर सांगतात की मी या विश्वाचा आत्मा आहे, मी या विश्वाचा आत्मा आहे. आणि नुसतं विश्वाचा आत्मा नाही तर मी परमात्मा आहे आणि प्रकृती पुरुषाचा स्वामी आहे. मी स्वतः परमात्मा आहे, प्रकृती पुरुषाचा मी स्वामी आहे आणि मी या विश्वाचा आत्मा आहे. तरी सुद्धा माणसं माझा विचार न करता, माझा विचार न करता, थोडक्यात नारायणाचा विचार न करता लक्ष्मीचा विचार करतात. इथे बदलत झाले आणि म्हणून जन्म मृत्यूची जी राहटी आहे ती आम्हाला चुकवता येणार, ते पद आम्हाला प्राप्त करता येणार नाही. तुम्हाला संपत्ती कितीही मिळेल, कोट्याधीश व्हाल तुम्ही, कोट्याधीश व्हाल, पण किती कोट्याधीश झाले तर कुबेरा एवढं धन प्राप्त करता येणार, रावणा एवढं धन प्राप्त करता येणार नाही. तुकोबाने शेरा मारला, कवडी कवडी जोडले धन परी नये संगतीनं. अरे रावणाची संपदा, तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही, एक कवडी सुद्धा नेता आली नाही महाराज. म्हणून राजा भरतवारी होऊन गेला, राजा भरतवारी होऊन गेला. एका मिनिटात संत महाराज तुम्हाला दृष्टांत. त्याची पिंगळा नावाची राणी होती. एवढा तो आपल्या पत्नीवर एवढा प्रेम करत होता, एवढा प्रेम करत होता. राणी खरोखर माझ्यावर प्रेम करते का हे पाहण्यासाठी त्याने वाघाची शिकार केली. वाघ मारला, वाघाच्या रक्तामध्ये आपले कपडे माखवले, भिजवले, प्रधानार्थी पाठवले, राणीला जाऊन सांगा राजाला वाघाने खाल्लं, हे कपडे पा, हे राजाचे कपडे. फक्त एवढं ऐकलं, राजाला वाघाने खाल्ले. लगेच तिने काय केलं, आपला देह अनंतात विलीन केला. संपली ती लगेच. राजाला गंमतच वाटली. राजा येऊन जेव्हा पाहतो तेव्हा सगळं राज्य दुःखमय दुःखाने भरून गेलं होतं. त्याने सहज विचारलं, काय झालं गावामध्ये, काय मयत झालं का गावात? मग विधिवेच्या लोकांनी सांगितलं गावात मयत नाही झाला, आज पिंगळा नावाची राणी अनंतात विलीन झाली. बस एवढं ऐकलं. पुढे मला जी कथा सांगायची आहे त्याला उदासीनता निर्माण आली. आणि संसार दुःखमुळे पत्नीशिवाय जगणं, बरं का, जैसा कांतेविन करणे संसार, साधन विचार व्यर्थ ठेला. आता काय राज्य भोगायचं, आता काय राज्यसुख भोगायचं. त्याने संन्यास घेतला महाराज. एक गोधडी घेतली, निघून गेले, जंगलामध्ये निघून गेले. अर्धी खाली अर्धी वरती लोकांचा प्रसंग आला. अर्धी गोधडी खाली असल्याची, अर्धी अंगावर घ्यायची. पण काही दिवस गेले, गोधडी फाटली, राजाची गोधडी फाटली. आता मच्छर चावायला लागले. आणि म्हणून एक महान त्या गावचा नगराध्यक्ष जात होता, त्याला विनंती केली, राजे थांबा. त्या नगराध्यक्षाला म्हणे, एक काम करा ना, एवढी गोधडी माझी शिवून द्या, सुई दोरा आणा आणि गोधडी शिवून द्या. ते खाली उतरले घोड्यावरून, पाहतात निरीक्षण करून, अरे राजा भरतवारी, राजा तुम्ही त्रैलोक्याधिपती राजा भरतवारी, ही गोधडी शिवायचा विचार करता? तुम्हाला मी काय करतो, उत्तम अशा प्रकारची शाल आणून देतो, जिचे लाखो रुपये किंमत असेल. राजाने सांगितले, नगराध्यक्ष, मी जेव्हा राजा होतो ना, त्या राजाचा मी जेव्हा राजा होतो ना, त्यावेळेला हजारो शाली मी समाजाला वाटल्या. मला शालीची गरज नाहीये, त्या शालीमध्ये सुख नव्हतं. हजारो शाली मी वाटल्या,
त्या सगळ्या शाळी दुःखमय होत्या. त्या सगळ्या शाळी रेशमी शाळी होत्या, रेशमाच्या शाळी होत्या, पण त्याच्या दुःख आणि दुःखच घडले होतं. या गोदडीचं सुख आहे ना, ते सुख त्या शाळेत नाही, त्या संसारात. तुझी इच्छा असेल ना तर सुई दोरा घेऊन ये आणि माझी गोदडी तेवढी शिवून दे. या गोदडीमध्ये मी जेवढा आनंदाने रममाण झालेला आहे तेवढं सुख हेच नाही. म्हणून गरियाचे समाधान वाचे गाई नारायण. याचं समाधान करण्यासाठी आपल्याला मुखाने नारायण गायचं आहे. म्हणजे नारायण तो आहे आणि त्या नारायण जो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचं नाम सुद्धा अनाम आहे. बरं का, शब्दातीच प्रक्रिया आहे. म्हणून सांगतो की दत्त दत्त म्हणता वाचे. बरं का, आपण दत्त दत्त म्हटलो ना तर कलिकाल पळून जाईल, कलिकाल सुद्धा पळून जाईल. पण ज्याचे नाम स्मरता कलिकाल थिंगणा, ज्याचे नाम स्मरता कलिकाल थिंगणा, लक्षात का, तया नारायण विसरणे. त्या नारायणाचं नाम कुणीच घेत नाही, कारण ते जे नाम आहे ना ते अनाम आहे. ते जे नाम आहे ना त्या नामात आनंद नाही, त्या नामात आनंद नाहीये. ते निरामय आनंद, निरामय तत्व आहे आणि म्हणून ते नाम कोणीच घ्यायला तयार नाहीये. तया नारायणा विसरले. मग याचं समाधान आपलं करायचं असेल तर नाथ महाराज सांगतात की त्या नारायणाचं नाम घ्या, त्या नारायणाचं नाम घ्या. का बरं? का त्याचं नाम घ्या? त्याचं कारण दुसऱ्या चरणात नाथ महाराज सोडविता तुझा कोणी म्हणून या जगात आपलं कोणीच नाही. जरी कोणीच नाही महात्मे सांगतात तरी तुकोबाने एके ठिकाणी शरा मारतो का म्हणे तुझं सोडविना कोणी येत झालं तर तुला सोडवणारा कोणीच नाहीये. पण तरी सांगतात एका चक्रपाणी, त्या चक्रपाणीला, त्या चक्रपाणी म्हणजे नारायण, त्या नारायणाला तू शरण गेलास, त्या नारायणाच्या नामाचा उच्चार केलास तर निश्चित तुला तो सोडवल्याशिवाय राहणार, निश्चित सोडतील. तर त्याचा शोध घ्यायचा असेल ना तर देव न लभे तीर्थयात्री
बहिणाबाई सांगतात, देव न लभे तीर्थयात्री कुरुक्षेत्री हिंडता. देव शोधण्यासाठी तुम्ही तीर्थयात्रेला गेला, तुम्हाला तिथे देव मिळणार नाही. तुम्ही कुरुक्षेत्रात जरी गेलात की तिथे कौरव पांडवांची लढाई झाली, जिथे भगवंताचं वास्तव्य आहे कुरुक्षेत्रामध्ये, तुम्ही तिथे त्याला शोधायला गेलात भगवान श्रीकृष्णाला, तरी तुम्हाला तिथे भेटणार नाही. देव न लभे तीर्थयात्री, तिथे सुद्धा तुम्हाला देव भेटणार नाही. मग देव फक्त एकाच ठिकाणी भेटेल. आमच्या बहिणाबाई सांगतात बरं का, सद्गुरु वचन करी अमृत सद्गुरु वचन करी अमृत सद्गुरु वचन करी अमृत सद्गुरु वचन करी जन्म मृत्यूचा नाश करायचा असेल तर फक्त सद्गुरु वचन करी अमृतपान. सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवा, सद्गुरु वचनाप्रमाणे नामस्मरण करा. सद्गुरु सांगतील त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवलं. आम्ही नेहमी सांगतो, आपला आचार, आपला विचार आणि आपला उच्चार, तीन गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात सांभाळायच्या आहेत. आपला आचार शुद्ध पाहिजे, आपले विचार शुद्ध पाहिजे आणि आपला उच्चार सुद्धा शुद्ध पाहिजे. आपण कुणालाही शिव्या दिल्या, कसेही वागलो, खोटं आचरण केलं, लोक इथेच बोट ठेवून नये. काय म्हणजे मालकरी, म्हणजे मालकरी काहीच करायचं नाही. तुमची जमीन जरी कोणी घेतली तरी त्या सोडून घरात म्हणाले ना तुमच्या, म्हणजे मालकऱ्याने कुणाला काही म्हणायचं नाही. कोणी जमीन घेतली तरी घेऊ द्या, वय 2 फूट सोडवले तरी सोडू द्या. मग त्याच्या पुढे लोक गेलं म्हणजे उरा घेऊन जाते का, म्हणजे ज्याने 2 फूट जमीन याची बळकावली तो काय बोलतो, अरे कुठे चालला तू, उरा न्यायची काय तुझ्या, लक्षात का. म्हणजे दोष कुणाला, मालकऱ्यावर तर फार लोक अगदी म्हणजे जोरा ठेवून येते. म्हणून मालकऱ्याने कसं वागलं पाहिजे नाही का. निंदकाच्या हाती साबणाची वडी आणि देहाची पासोडी शुद्ध केली. तुकोबा सांगतात, बरं झालं बाबा निंद करायला लागले तर तुकोबा दुकानात गेले, मला पैसे नव्हते, उधार साबण आणला, उधार साबण आणला. तर निंदकाच्या हातात दिला आणि साबणाची वडी घे आणि हा शर्ट बघ माझा, म्हणजे हा शर्ट बघ माझा. म्हणजे समाजाने माझी स्तुती करून करून, समाजाने माझी स्तुती करून करून मलिन झाला. इतका गाजला ना, इतकी धूल बसली ना, ही धूल कसली, स्तुतीची धूल आहे. हे राजा, ह्या साबण घे आणि धुवून काढा माझी स्तुतीचा कपडा, हा स्तुतीची धूल धुवून काढा. माणसं इथे गेली, हो इथे गेली. म्हणून एकदा भजन करूया. एका जनार्दनी लागे नाथमारा शेवटच्या चरणात सांगतात, कुणाला या मनुष्य देहामध्ये प्रविष्ट झालेल्या आत्म्याला, उन्नत दशेला आलेल्या आत्म्याला सांगता आहे की तू नारायणाचं नामस्मरण कर, कारण या जगात तुझा कोणीच नाही आणि तुला कोणी सोडवणार सुद्धा नाही. आणि सुटण्याचा विचार करत असतील तर भुलू नको दाशी व्हाया. या जगाचा, या संसाराचा, या प्रपंचाचा विचार सोड. कदाचित या प्रपंचाच्या नादी लागला, या प्रपंचा संसारात बायका मुलांची जर भूल झाली तर तू वाया गेल्याशिवाय राहणार नाहीस. म्हणून तू फक्त संतांना शरण जा, देवाला शरण जा, अन्यथा दुसरं काहीच करू
भुलू नको शिवाया, एका जनार्दनी लागे आणि एका भुलला जनार्दनी. जनार्दन माणसाचं मी भुललो, पण मी कुठे भुललो? जनार्दनी. मी संतांच्या चरणावर मी भुललो, मी जनार्दनाला शरण गेलो. तसे तुम्ही सद्गुरूला शरण जा आणि आपल्या या ध्येयाचं सार्थक करून घ्या. म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या निमित्त जमलेले आहोत ते आपल्यातून गेलेली महान अशी व्यक्ती, यांचं वय 70च्या पुढे होते. भगवान परशु अधिकारी, त्यांच्या पश्चात त्यांचा एक मुलगा जगदीश भगवान अधिकारी, 2 मुली आशा आणि दीपिका. त्याचप्रमाणे त्यांचे 2 पुतणे आहेत, दत्ता भाऊ अधिकारी आणि काशीनाथ भाऊ अधिकारी. त्याचप्रमाणे अधिकारी कुटुंबावर जे अतिव दुःख झालेलं आहे, त्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. फक्त भगवंताच्या किंवा संतांच्या नामस्मरणाने त्याचं सांत्वनच्या दुःखाचं होऊ शकतं. कारण तुकाराम नाम घेता. म्हणून एकदा संतांचं भजन करूया. तुकाराम